जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर बरेच साऱ्या ठिकाणी बुद्धांना जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचा अवतार मानले गेलेला आहे आणि प्रत्यक्ष बुद्धांना अशा प्रकारे विविध प्रकारचा लेबल लावून त्यांचे जे विचार आहे ते मात्र आपल्या घरापर्यंत, ते मात्र आपल्या देवाऱ्यापर्यंत माणसं स्वीकारताना आपणाला दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेब भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहितात किंवा 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बुद्ध हे कोणत्याच प्रकारे कोणाचे अवतार नव्हते. बुद्ध हे प्रत्यक्ष राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी जो आहे तो त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं जे नाव आहे ते सिद्धार्थ असं ठेवलेलं होतं आणि नंतर सिद्धार्थपासून तर त्यांचा जो हा बुद्धत्वाचा जो संपूर्ण प्रवास आहे तो त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि म्हणून बुद्धांना अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लेबल लावणे आणि त्यांच्या विचारापासून स्वतःला कोसो दूर ठेवणे ही फार मोठी फसवणूक आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्ध जे होते ते प्रत्यक्ष राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला होता. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या भाकडकथा आहेत किंवा अशा प्रकारचे जे अवतार आहेत ते मानलेले जात नाहीत. खऱ्या अर्थाचं जे सत्य आहे ते या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवलं जातं आणि स्वीकारलं जातं. हेच बाबासाहेबांनी आपणाला या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. जय भीम.